वेलकम बॅक टू चेंज लर्निंग क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज डेटा टाइप्स, व्हॉट इज व्हेरिएबल्स इन डिटेल. त्याचे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन पण दाखवले होते. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ऑपरेटर्स इन सी प्रोग्रामिंग. ऑपरेटर्स हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये. ऑपरेटर्स हे डेटावरती कॅल्क्युलेशन्स किंवा कंपॅरिझन परफॉर्म करण्यासाठी वापरले जातात. फर्स्ट बघूयात आपण ऑपरेटर्स. ऑपरेटर्स म्हणजे त्याचा एक स्पेशल सिम्बॉल असतो जो दोन व्हॅल्यूवरती ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी यूज करतात. फॉर एक्झाम्पल प्लस ऑपरेटर. प्लस ऑपरेटर हे डेटावरती ॲडिशन अरिथमॅटिक ऑपरेशन अप्लाय करण्यासाठी वापरतात. त्याचा आउटपुट काय होतं, तर दोन नंबर ॲड होतात, रिझल्ट स्टोअर होतो थर्ड व्हेरिएबलमध्ये आणि मग तो तुम्ही रिझल्ट प्रिंट करू शकता. डिफरंट टाईप्सचे ऑपरेटर्स अवेलेबल आहेत प्रोग्रामिंगमध्ये, जसे की अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत, रिलेशनल आहेत, लॉजिकल आहेत, असाइनमेंट आहेत, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर्स पण आहेत. पण डिटेलमध्ये वन बाय वन बघूयात ऑपरेटर्स. त्यातले फर्स्ट ऑपरेटर आहेत अरिथमॅटिक ऑपरेटर, ज्यामध्ये प्लस फॉर एडिशनसाठी वापरलं जातं, मायनस सबस्ट्रॅक्शनसाठी, स्टार मल्टिप्लिकेशनसाठी, डिवाइड डिव्हिजनसाठी वापरतात. ऑपरेटर तुम्ही क्वेश्चन फाइंड आउट करू शकता. मॉड्युलस ऑपरेटर रिमाइंडरसाठी वापरतात. प्लस प्लस हे व्हॅल्यू एकने ॲड करण्यासाठी वापरतात. मायनस मायनस हे व्हॅल्यू एकने मायनस करण्यासाठी वापरतात. एक्झाम्पल दिले, सपोज आपल्याला दोन नंबरचे एडिशन परफॉर्म करायचे तर सम इज इक्वल टू ए प्लस तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट ऑपरेटर आहे रिलेशन ऑपरेटर. रिलेशनमध्ये येतं इज इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. जर हे तुम्ही ऑपरेटर सगळे यूज केला तर याचा आउटपुट हे तुम्हाला भेटतं ट्रू अँड फॉल्स मध्ये. 1 फॉर ट्रू, 0 फॉर फॉल्स. नेक्स्ट ऑपरेटर आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर हे तुम्ही रिलेशनल ऑपरेटर सोबत वापरू शकता. हे कधी यूज करतात, रिलेशनल ऑपरेटर जर तुम्ही यूज करता तुम्हाला सिंगल कंडिशन तुम्ही टाकू शकताय, पण जर तुम्ही लॉजिकल ऑपरेटर्स वापरताय तुम्हाला मल्टिपल कंडिशन्स ऍड करावे लागतात. अँड, ऑर, नेक्स्ट आहे नॉट. एक्झाम्पल दिले, सपोज तुम्ही कम्पेअर करताय डेटा आणि त्याचा आउटपुट फाइंड आउट करताय, कंडिशन्स मल्टिपल आहेत तर दोन कंडिशनच्या मध्ये तुम्ही अँड ऑपरेटर ऍड करा और ऑपरेटर ऍड करू शकता. अँड ऑपरेटर ऍड केलं तर याचा रिझल्ट काय येतो, ज्या कंडिशन्स तुम्ही दिलेत तर ऑल कंडिशन्स ट्रू असतील तर आउटपुट ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स येतं. और यूज केला तर ज्या कंडिशन दिलेत त्यातला ऍटलीस्ट एक कंडिशन ट्रू असेल तर आउटपुट ट्रू येतं, अदरवाईज आउटपुट फॉल्स येतं. नेक्स्ट इज असाइनमेंट ऑपरेटर. त्याच्यामध्ये येतं इज इक्वल टू, प्लस इज इक्वल टू, मायनस इज इक्वल टू. इज इक्वल टू ऑपरेटर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वापरतात. प्लस इज इक्वल टू व्हॅल्यू ऍड करून स्टोअर करण्यासाठी वापरतात. मायनस इज इक्वल टू व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करून स्टोअर करण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल ए व्हेरिएबल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ऍड करायचं असेल आणि स्टोअर करायचं असेल तर प्लस इज इक्वल टू 5 लिहितात. याने काय होतं, प्रिव्हियस जी व्हॅल्यू आहे ए ची त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू ऍड होते आणि नवीन रिझल्ट ए मध्ये स्टोअर होतो. एक्झाम्पल दिलेलं आहे, सिंपल एक्झाम्पल. अरिथमॅटिक ऑपरेशनसाठी दोन नंबर घेतलेत, त्याचे ॲडिशन परफॉर्म केले, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रिझल्ट प्रिंट केले. त्याचा आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया. प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण रिलेशनल लॉजिकल ऑपरेटरसाठी बघायचं आहे. ती फाईल घ्या, फाईल सेव्ह करा, फाईलला नाव द्या, एक्सटेन्शन द्या .c. त्याच्यामध्ये आपण दोन नंबर्स वरती रिलेशनल ऑपरेटर्स अप्लाय करूयात. त्यासाठी फर्स्ट हेडर फाईल घ्या. फर्स्ट हेडर फाईल लागणार आहे आपल्याला stdio.h. नेक्स्ट void main घ्या. नेक्स्ट दोन व्हेरिएबल डिक्लेअर करा. त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करा, अदरवाईज युजरकडून इनपुट करून घ्या व्हॅल्यू. सी इज इक्वल टू, फर्स्ट ऑपरेटर रिलेशन आपण अप्लाय करतोय, लेस दॅन ऑपरेटर, ए लेस दॅन बी. देन सी व्हेरिएबल मध्ये जो रिझल्ट स्टोअर आहे तो प्रिंट करा. रिझल्ट इंटिजर मध्ये आहे त्यामुळे %d रिझल्ट व्हेरिएबल सी. आपण बघितलं की रिझल्ट हा ट्रू फॉल्स मध्ये आहे, पण मग इंटिजर व्हेरिएबल घेतलाय तर ट्रू म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये सी मध्ये कन्सिडर होतं 1 आणि फॉल्स म्हणजे कन्सिडर होतं 0. त्यामुळे सी हा व्हेरिएबल इंटिजर मध्ये. जर आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट केला तर 6 and 8, तर 6 इज लेस दॅन 8 आहे म्हटल्यावर ते आउटपुट काय येणार आहे, आउटपुट येतं 1. सेम प्रोग्राम मध्ये तुम्ही बाकीचे ऑपरेटर्स पण ट्राय करू शकता, जस्ट लेस दॅनचे इथे बाकीचे ऑपरेटर्स ऍड करावे लागतात.
नेक्स्ट बघणार आहे आपण लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकलमध्ये अँड, ऑर, नॉट. अँड ऑपरेटर कधी वापरतात? मल्टिपल कंडिशन्स असताना. सपोज आपण इथं मल्टिपल कंडिशन्स टाकल्या, फॉर एक्झाम्पल ए नॉट इक्वल टू बी, ही पण कंडिशन टाकली. ओके, तर या दोन कंडिशनच्या मध्ये तुम्हाला अँड किंवा ऑर हे ऑपरेटर यूज करावं लागतं. अँड वापरल्यामुळे काय होतं? दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर फायनल रिझल्ट सी मध्ये ट्रू येतो. ओके, आता इथं दोन्ही कंडिशन्स ट्रू आहेत तर फायनल आउटपुट पण ट्रू असणार. ट्रू आहे. पण जर आपण एखादी कंडिशन चेंज केली, सपोज व्हॅल्यू चेंज करते, 6 मी 60 करते आणि परत प्रोग्राम एक्झिक्यूट करते, तर याचा आउटपुट येईल फॉल्स. कारण यातली फर्स्ट कंडिशन फॉल्स आहे, सेकंड कंडिशन ट्रू आहे, त्यामुळे फुल आउटपुट येतं फॉल्स. सपोज अँडच्या इथे आपण नेक्स्ट ऑपरेटर ऍड केलं ऑर, त्याच्यामध्ये ऍटलीस्ट एक कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू येतो, त्यामुळे या प्रोग्रामचा आउटपुट इथं ट्रू येणार. प्रोग्राम एक्झिक्यूट करा, आउटपुट ट्रू येतं. कारण ऑर मध्ये काय होतं? जेवढ्या काही तुम्ही कंडिशन दिली त्यातली ऍटलीस्ट एक कंडिशन जरी ट्रू असेल तर फायनल आउटपुट ट्रू येतं. नेक्स्ट बघणार आहे आपण नॉट ऑपरेटर. नॉट ही निगेशनसाठी वापरतात. सपोज आपण एक कंडिशन घेतली ए लेस दॅन बी आणि याचं जे काही आउटपुट आहे त्याच्यावरती आपल्याला नॉट ऑपरेटर अप्लाय करायचं. तर फुल फॉर्म्युला मी ब्रॅकेटमध्ये टाकलं आणि इथं नॉट ऑपरेटर यूज केलं. तर याने काय होणार आहे? ए लेस दॅन बीचं आउटपुट फॉल्स आहे कारण 60 स्मॉलेस्ट नाही आहे 8 पेक्षा, त्यामुळे याचं आउटपुट 0चं कन्वर्ट होते 1 मध्ये आणि आउटपुट याचं येणार आहे 1. नेक्स्ट आहे असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट मध्ये प्लस इज इक्वल टू मायनस इक्वल टू आहे. त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. सपोज आपल्याला ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची तर आपण याच्यामध्ये एक ऑपरेटर वापरतोय इज इक्वल टू. याने काय होतं? ए मध्ये 60 व्हॅल्यू स्टोअर होते, तर हे फर्स्ट असाइनमेंट ऑपरेटर आहे. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही प्लस इज इक्वल टू, मायनस इज इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू, डिव्हिजन इज इक्वल टू हे पण ऑपरेटर्स अप्लाय करू शकतात. जेव्हा असाइनमेंट ऑपरेटर आपण यूज करणार आहे तर हे सगळे युनरी ऑपरेटर्स आहेत, त्यामुळे एकच व्हेरिएबल सफिशियंट आहे कॅल्क्युलेशनसाठी आणि रिझल्टसाठी. प्रोग्राममध्ये प्लस ऑपरेटर यूज करा, रिझल्ट प्रिंट करा. याचा आउटपुट काय आहे? 60 व्हॅल्यू मध्ये 3 व्हॅल्यू ऍड होते आणि ए मध्ये परत व्हॅल्यू येते 63. त्याचा आउटपुट येणार आहे 63. असे बाकीचे ऑपरेटर्स पण तुम्ही प्रोग्राममध्ये वापरू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? ऑपरेटर्स सी मध्ये कोणते कोणते आहेत, कसे यूज केले जातात. त्याच्यामध्ये आपण बघितलं अरिथमेटिक ऑपरेटर्स, रिलेशन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे व्हॉट इज यूज ऑफ इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर इन डिटेल, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहेत, जे सेकंड टॉपिकमध्ये कंडिशन्स किंवा लूप्समध्ये वापरले जातात. आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, म्हणजे त्यांना पण सी प्रोग्रामिंग फुल कोर्स डिटेलमध्ये स्टडी करता येईल. थँक्यू.